श्री स्वामी समर्थ येत्या 13 डिसेंबर 2023 पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे। मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना समजला जातो। जसं की आपण श्रावण महिना खूप पवित्र मानतो। श्रावण महिन्यामध्ये जसा मांसाहार केला जात नाही, अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील मांसाहार केला जात नाही आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत बऱ्याच ठिकाणी केलं जातं। तर हे व्रत सुवासिनी महिला करू शकतात, कुमारिका करू शकतात, अगदी पुरुष देखील हे व्रत करू शकतात। तर अगदी भक्तिभावाने मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत केलं जातं। हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे असते। आज आपण या व्हिडिओतून श्री महालक्ष्मीचं व्रत कसं करावं, महालक्ष्मीचं व्रत करत असताना उपवास कसा करावा, उपवासाला कोणते पदार्थ खावेत, उपवास कसा सोडावा, महालक्ष्मीचं व्रत करत असताना महिलांनी कोणत्या नियमांचं पालन करावं जेणेकरून या व्रताचं पूर्ण फळ आपल्याला मिळेल, तर अशी बरीचशी माहिती आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। तर हे महालक्ष्मीचं व्रत अगदी कोणीही करू शकतं, जसं की पुरुष, स्त्रिया किंवा कुमारिका देखील हे व्रत करू शकतात। तर हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावं म्हणून केलं जातं। महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी आपण हे व्रत करत असतो। तर महालक्ष्मी म्हणजे प्रत्यक्ष पैसाच नव्हे तर पैशाशिवाय, धनाशिवाय अष्टलक्ष्मीने घरामध्ये वास करावा, त्यासाठी हे व्रत केलं जातं। तर अष्टलक्ष्मी म्हणजे काय, तर धनलक्ष्मी अथवा वैभवलक्ष्मी, त्यासोबतच गजलक्ष्मी, अधिलक्ष्मी, विजयालक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा, आपल्या घरामध्ये ऐश्वर्य, शांती, समाधान देखील असावं, त्यासाठी हे व्रत केलं जातं। तर हे व्रत आपण मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरू करायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारी या महालक्ष्मीच्या व्रताची सांगता करायची असते। म्हणजे आपल्याला 4 गुरुवार किंवा 5 गुरुवार, तर प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी कधी 4 गुरुवार येतात तर कधी 5 गुरुवार येतात। तर यावर्षी 5 गुरुवार आलेले आहेत, तर 4ही गुरुवार 5ही गुरुवार आपल्याला उपवास करायचा आहे आणि शेवटच्या 5व्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे। पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलं आहे, त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून देखील हे व्रत करू शकतात। तर उपवास कसा करावा, आपल्याला हा उपवास सकाळी धरायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। तर त्यासाठी तुम्ही उपवासामध्ये जे काही तुम्ही नेहमी उपवासामध्ये उपवासाचे पदार्थ खातात, जसे की साबुदाणा खिचडी असो, फळे असो, दूध असो, चहा कॉफी असो किंवा एखादा ज्यूस असो, तर फळांचा रस वगैरे, राजगिरा लाडू, खजूर, तसं तुम्ही उपवासामध्ये जे काही पदार्थ खातात ते पदार्थ खाऊन देखील आपण हा उपवास करू शकतो। तर काहींना फक्त निर्जली उपवास करायचा असेल तर ते करू शकतात, परंतु अगदीच आपल्याला शक्य होत नसेल तर अशा स्थितीत उपवास करू नये, आपल्या शरीराला झेपेल अशाच पद्धतीने आपण उपवास करावा। तर उपवास हा फक्त शारीरिक न करता मनाने देखील उपवास करावा। अगदी आपलं मन शुद्ध असावं, आपल्या मनामध्ये इतर विचार न येता अगदी महालक्ष्मीची सेवा करत आपण हा दिवसभर उपवास करायचा आहे। हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असते, मनामध्ये नसेल तर किंवा कंटाळून हे व्रत करू नये। तर एका घरामध्ये किती व्यक्तीने उपवास धरावा हा देखील प्रश्न मनामध्ये येतो। तर एका घरामध्ये जे काही इच्छुक आहेत, ज्यांना मनापासून हे व्रत करायचं आहे, त्या सगळ्यांनी उपवास केला तरीही चालेल। तर ज्यांना उपवास करण्याची इच्छा आहे त्यांनी उपवास करावा, परंतु उपवास करत असताना आपण पूर्ण मनाने आणि शुद्धतेने हा उपवास करायचा आहे। तर ह्या व्रतामध्ये हा देखील एक नियम आहे की आपण ह्या व्रतामध्ये कांदा, लसूण आणि मांसाहार टाळावा। तर काही जण सात्विक भोजन करतात, महिनाभर कांदा लसूण खात नाहीत, पण ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी निदान शक्यतो बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा, लसूण किंवा मांसाहार टाळला पाहिजे। हे व्रत आपण पहिल्या गुरुवारी सुरू करतो आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं। परंतु एखाद्या गुरुवारी जर आपल्याला आकस्मिक अडचण आली, म्हणजे जर मासिक धर्म आला, सुतक आलं, तर अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी तुम्ही पूजा मांडणी करू नये। तुम्ही पूजा मांडणी न करता इतरांकडून, दुसऱ्या व्यक्तींकडून तुम्ही पूजा मांडणी करून घेऊ शकता। उपवास मात्र आपण स्वतः करायचा आहे। तर ह्या जर उपवास करत असताना, हे व्रत करत असताना आपण याचं महालक्ष्मीचं जे पुस्तक मिळतं, जी पोथी मिळते, त्या
त्यामध्ये श्री महालक्ष्मी व्रताचं जे महात्म्य आणि जी कथा आहे गुरुवारची कहाणी ती वाचावी लागते, तर ती आपण वाचू शकत नाही. तर ज्यांना अडचण आहे त्यांनी वाचू नये, किमान दुसऱ्यांकडून वाचून घ्यावी, कारण की याचा हा नियम आहे की या व्रतामध्ये गुरुवारची कहाणी आणि श्री महालक्ष्मीचं महात्म्य हा वाचावं लागतं. तर ज्यांचा उपवास आहे, उपवास करायचा आहे परंतु अडचण आली असेल तर त्यांनी ही कहाणी वाचू नये, पूजा मांडणी करू नये, इतरांकडून पूजा मांडणी करून घ्यावी व कहाणी वाचून घ्यावी. आपण ऐकू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून देखील ही कहाणी ऐकू शकता. तर ही जी पूजा मांडणी आहे तर ती जो उपवास आहे त्याच व्यक्तीने करावी का इतर व्यक्ती देखील करू शकतात. तर तुम्हाला जर उपवास धरणं शक्य नसेल आणि तुम्हाला जर ही पूजा मांडणी हे व्रत खूप श्रद्धेने मनापासून करावंसंच वाटत असेल, परंतु काही शारीरिक समस्या असतील, अडचण असतील, त्यामुळे तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही व्रत मांडणी करू शकता. ह्या पूजेची कथा देखील तुम्ही वाचू शकता. तर पूजा मांडणी कधी करावी? पूजा मांडणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार, तुमच्या सवडीनुसार तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. शक्यतो आपण सकाळी लवकर उठावं, पूर्ण शरीराने आणि मनाने निर्मळ होऊन आपण सकाळीच ही पूजा मांडणी आटपून घ्यावी, म्हणजे दिवसभर आपल्याला प्रसन्न राहतं. आणि सकाळी एकदा आपण ही गुरुवारची कहाणी वाचायची आहे, कथा वाचायची आहे आणि संध्याकाळी देखील आपल्याला ही कथा पुन्हा एकदा वाचायची आहे. संध्याकाळी देखील आपण धूप दीप निरांजन ओवाळून घ्यायचं, अगरबत्ती ओवाळून घ्यायची, कथा वाचायची, त्यानंतर देवीची आरती देखील आपण करून घ्यायची आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सकाळी पूजा मांडणी करा, परंतु तुम्हाला जर कामानिमित्त बाहेर जावं लागत असेल, तुम्हाला जर सकाळी काही गडबडी शक्य नसेल तर सायंकाळच्या वेळेस, लक्ष्मी येण्याच्या वेळेस देखील तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा मांडणी कशी करावी मंत्रासहित याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि अगदी तशीच पूजा मांडणी तुम्ही या महालक्ष्मीच्या व्रतामध्ये करू शकता. ही व्रताची पूजा करत असताना, महालक्ष्मीची कथा वाचत असताना तुम्ही शेजापाजाऱ्यांना किंवा घरातील व्यक्तींना देखील बोलावून घेऊ शकता आणि एकाग्र चित्तेने, शांत चित्तेने आपल्याला हे महात्म्य वाचायचं आहे. कारण की शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल आणि एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्या बऱ्याचशा सुवासिनींना चांगली जाणीव देखील, याचे अनुभव देखील आलेले आहे. त्यासाठी आपण पूर्ण एकाग्रतेने आणि शांततेने ही गुरुवारची कहाणी वाचायची आहे. गुरुवारचं व्रत करत असताना आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ असावं आणि नीटनेटकं असावं. नेहमीच आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं असावं, परंतु महालक्ष्मीचं व्रत करत असताना तुम्ही तुमचं घर होईल तेवढं स्वच्छ ठेवायचं आहे. घर हे मिठाच्या पाण्याने आणि हळदीच्या पाण्याने तुम्ही पुसून घेऊ शकता, स्वच्छ करून घेऊ शकता. त्यानंतर घरामध्ये गोमूत्र आवर्जून शिंपडावे. त्यानंतर तुम्ही उंबरट्यावरती हळदीचं लेपन करू शकता. मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढू शकता. त्यानंतर आपलं स्वयंपाकघर देखील अगदी नीटनेटकं आणि स्वच्छ असावं. महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य खूप आवडतो, त्यासाठी तुम्ही खिरीचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. जिथे स्वच्छता आणि शांतता असते अशा घरामध्ये महालक्ष्मीचा वास हा नेहमी राहतो. तर ही पूजा करत असताना पूजा मांडणी आणि ह्या महालक्ष्मीची जी पुस्तक मिळते त्यातील गुरुवारची कहाणी वाचणं अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला आवर्जून कराव्या लागतील. पूजा मांडणी करत असताना ती मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करत असताना तिचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवून घ्यावी. फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी. त्यामध्ये थोडंसं खडं मीठ आणि हळद टाकावं. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याच्या सभोवताली रांगोळी काढावी. थोडे गहू किंवा तांदळाची चौरंगावरती आपण मध्यभागी वर्तुळाकार रास लावायची आहे किंवा अष्टदल कमल काढायचं आहे. त्यावरती घासलेला तांब्या ठेवायचा आहे. पितळेचा किंवा तांब्याच्या धातूचा देखील तुम्ही तांब्या वापरू शकता. तो पाण्याने पूर्ण भरावा. त्यामध्ये एक सुपारी, एक नाणं, एक दुर्वा त्या पाण्यामध्ये घालाव्यात. 5 प्रकारच्या झाडांच्या 5 ढाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावरती रचून त्यावरती नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे. हळदी कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूनी लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस असलेले महालक्ष्मीचं चित्र एका पुठ्ठ्यावरती चिटकून त्या चित्राची तस्वीर तुम्ही ठेवू शकता किंवा महालक्ष्मीचा फोटो देखील तुम्ही ठेवू शकता.
ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करायचं आहे। पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असं म्हणून हातातील पाणी तामणामध्ये सोडायचं आहे। नंतर देवीला स्नान घालायचं, हळदी कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळायची, धूप दाखवून निरांजनाने ओवाळायचं। देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून आपली काय इच्छा आहे ती देवीपुढे सांगायची आहे आणि ती सफल होण्यासाठी देवीकडे विनंती करायची आहे। देवीच्या चौरंगावरती आपण एक पाट मांडून त्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्यावरती बसायचं आहे किंवा तुम्ही बसण्यासाठी आसन देखील घेऊ शकता। आसनावरती न बसता आपण ही पूजा मांडणे किंवा व्रताची कथा देखील वाचायचं नाही, कारण की आसनावरती बसूनच आपल्याला कोणतीही पूजा करायची आहे। पूजेच्या अगोदर निरांजन लावायचं आहे, कारण की निरांजन लावल्याशिवाय आपली कोणतीही पूजा पूर्ण होत नाही। महालक्ष्मीची कथा वाचायची आहे आणि महालक्ष्मीचं महात्म्य देखील वाचायचे। वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र असायला पाहिजे। देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेलं महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेलं नमन अष्टक म्हणायचं आहे। हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती पूर्ण व्हावी असं देवीला तुम्ही मनोभावे विनंती करू शकता। त्यानंतर निरांजन ओवाळून आरती करून घ्यायचे। महालक्ष्मी अष्टकम आणि महालक्ष्मीची आरती दोन्ही तुम्हाला महालक्ष्मीच्या पोथीमध्ये ह्या व्रताच्या गुरुवारच्या व्रताच्या पोथीमध्ये असते, ती तुम्ही वाचून म्हणू शकता। त्यानंतर देवीला प्रिय असा तुम्ही गजरा म्हणजे फुलांची माळ, ज्याला तुम्ही गजरा किंवा वेणी म्हणता, तर अशा फुलांचं माळ देखील आपण देवीला वाहायची आहे, कारण की देवीला पांढऱ्या फुलांची मोगऱ्याचा जो गजरा ज्याला फुलांची वेणी म्हटले जातं तर ती देखील देवीला खूप प्रिय आहे। त्यासाठी तुम्ही देवीला प्रसन्न करण्यासाठी फुलांची माळ देवीला वाहू शकता। रात्री देखील आपल्याला महालक्ष्मीची पुन्हा पूजा करायची आहे। एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवायचा। म्हणजे उपवास कसा सोडायचा, तर उपवास आपण सोडण्यासाठी आपण जे नेहमीचे जेवण करतो वरण डाळ भात किंवा एखादी भाजी पालेभाजी एखादा गोडाचा पदार्थ असं तुम्हाला जसं तुमच्या शक्यतो तुम्हाला कसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही जो घरामध्ये जेवण बनवणार आहे तो नैवेद्य म्हणून आपण पहिल्यांदा देवीला दाखवायचा आहे। गाईला देण्यासाठी आपण एका पानावरती एक घास काढून घ्यायचा आहे, तो गाईला द्यायचा आहे। त्यानंतर आपण कुटुंबातील सगळ्यांनी भोजन करायचं आहे। दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कळशातील ढाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवायचे आहेत। कळशातील पाने तुळशीत वतायचं आहे। देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे। अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी आपल्याला ही पूजा करायची आहे। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून करायची आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। न चुकता तुम्ही हे व्रत केल्यास घरामध्ये समृद्धी सुख आणि आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरद हस्त राहतो। लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलं आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी आणि समाधानी राहील। या व्रताची पूजा मांडणी कशी करावी याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्यासोबतच या दिवशी कोणकोणती कामे करावीत, महालक्ष्मीच्या व्रता दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्या, कोणत्या वस्तूंची खरेदी करावी अशी बरीचशी माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।